मस्त शेतीच आहे. आता तुमच्याकडे जे असेल ते खाऱ्या पाण्यात असेल. तर ह्या ठिकाणी आपण कटला, रघु आणि मृगल या 3 माशांचं आपल्याकडे प्रजनन आपण करतो. प्रजनन म्हणजे आपण साधारणतः बुटुकली साईज ऐका आपण बुटुकली साईजची म्हणजे आपण फिंगर साईज आपण म्हणतो ना बोटाच्या, त्या बुटुकली साईजची आपण पिल्ले तर पैदास करतो. आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे वगैरे आहेत, नॅचरल तलाव त्याच्यामध्ये वर्षभर पाणी राहील, तर अशा शेतकऱ्यांना आपण ती मासे विक्री करतो. साधारणतः ₹1, ₹1.5 एका पिल्लाचं साधारणतः नगावरती आपण विक्री करत असतो. तर वरचं जे ते ब्रीडिंग टँक आहे, हा खालचा हॅचिंग टँक आहे. याच्यामध्ये माशांची एनर्जी अंडी आहेत ती इथं उगवली जातात. त्या ठिकाणी माशांचं ब्रीडिंग होतं. आता माशाचं ब्रीडिंग फक्त आपण म्हणजे पावसाचा जो सीझन आहे, जून जुलै ऑगस्ट जो काही सीझन आपण बोलतो, तर त्या सीझनला फक्त माशांचं ब्रीडिंग आपण करतोय, कटला, रघु आणि मृगलचा. तर बाकी जो आपल्याकडे दुसरी व्हरायटी आहे तिलापिया, म्हणजे आमच्याकडे त्याला आपण लोकलला चिलापिया नावाने ओळखतो. तिलापिया असे नाव आहे त्याचं. तर त्या जातीचं ब्रीडिंग हे ऑटोमॅटिक होत राहतं. तर त्या व्हरायटीज आपल्याकडे आहेत, त्या आपण खालच्या साईडला बघून घेऊ व्हरायटीज. त्याला लागणारं फीड देखील आपण इथं बनवतो. आणि बाकीचं एक खेकडा पालन आणि मोत्याची शेती, तर त्याचं एक जस्ट आता आम्ही स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यावरती आम्ही फक्त ट्रेनिंग देतोय. प्रोडक्शन वगैरे अजून आम्ही चालू केलेलं नाहीये. खेकड्याचं एक व्हर्टिकल फार्मिंग मध्ये खेकड्याचं केलेलं की ते बंदिस्त पद्धतीने खेकड्या पालनचं, आणि त्याच्यामध्ये ते फिश टँक मध्ये थोडंसं आम्ही मोत्याची शेतीचं केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाहीये आणि एक्सपोर्ट एवढा अवेलेबल नाही आमच्याकडे, पण थोड्या प्रमाणामध्ये आम्ही केलेलं आहे. मोत्याची शेतीचं आणि खेकड्याचं खेकड्याचं दाखवा.